नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सागर युग या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, नुकतीच मी संपूर्ण पंचकेदार यात्रा पूर्ण करून आलो आहे। केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमेश्वर आणि कल्पेश्वर या पाचही केदारांचे दर्शन घेताना आलेला अनुभव आणि अविस्मरणीय क्षण आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे केदारनाथ यात्रेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करायचे। केदारनाथ किंवा चारधाम यात्रेला जाण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। रजिस्ट्रेशन शिवाय अनेक ठिकाणी तुम्हाला पुढे जाण्याची परवानगी मिळत नाही, त्यामुळे घरातून निघण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। तर चला आता आपण सुरुवातीला ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करायचे ते बघू। तर सुरुवातीला गुगल वर सर्च करा केदारनाथ यात्रा रजिस्ट्रेशन ऑफिशियल वेबसाईट। यामध्ये जी पहिली साइट तुम्हाला दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे। कोणत्याही थर्ड पार्टीच्या ऍप वरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू नका। तर चला आता आपण संपूर्ण प्रोसेस समजून घेऊ। तर आता केदारनाथ यात्रा रजिस्ट्रेशन ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्यावर राईट साइडला रजिस्ट्रेशन लॉग इन हे ऑप्शन दिसेल। तुम्हाला सगळ्यात पहिले येथे क्लिक करायचे आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच हे रजिस्ट्रेशन करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला इकडे एक अकाउंट तयार करावे लागेल। तर पहिले आपण तुमचे येथे एक अकाउंट तयार करून घेऊ। इकडे आता तुम्हाला दोन पार्ट दिसत आहेत। लेफ्ट साइडला आहे रजिस्ट्रेशनचा आणि राईट साइडला पार्ट आहे तो लॉग इनचा। तर आपल्याला या लेफ्ट साइडच्या रजिस्ट्रेशनच्या पार्टवर क्लिक करायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, त्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे की तुम्ही कोणत्या टूर्स कंपनी सोबत जात आहात, की इंडिव्हिज्युअल जात आहात, की फॅमिली सोबत जात आहात। जर तुम्ही कोणत्या टूर्स कंपनी सोबत जात असाल तर तुम्हाला त्या कंपनीचं नाव, त्यांचा जीएसटी नंबर असेल तर तो टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर एक पासवर्ड तयार करून तो टाकायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा तो पासवर्ड टाकून कन्फर्म करायचा आहे। पण जर तुम्ही इंडिव्हिज्युअल सिलेक्ट केलं तर तुम्हाला फक्त तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे। आता हे सगळं टाकल्यानंतर खाली साइन इन वर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावर एक ओटीपी येईल। तो ओटीपी नंबर व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं अकाउंट येथे सक्सेसफुली क्रिएट होईल। आता पुढची प्रोसेस आहे लॉग इन करणे। आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला टाईप करायचे आहे तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा पासवर्ड आणि त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे। आता हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही खाली साइन अप करू शकता। आता इकडून तुमची खरी प्रोसेस चालू होत आहे। आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल। आता इकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर टूर येथे क्लिक करायचे आहे। इकडे क्लिक केल्यानंतर एक फॉर्म तुमच्या पुढे ओपन होईल। तो फॉर्म आता आपण भरायला घेऊ। सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या जायच्या आणि यायच्या डेट सिलेक्ट करायच्या आहेत। तर या टूर स्टार्ट अँड एंड डेट वर तुम्हाला क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यावर एक कॅलेंडर ओपन होईल। जर तुम्हाला 10 जुलै ते 16 जुलै पर्यंत जायचे असेल तर त्या डेट सिलेक्ट करा। त्यानंतर नंबर ऑफ टुरिस्ट वर क्लिक करायचे आहे आणि किती मेंबर तुम्ही जाणार आहात ते टाकायचे आहे। त्यानंतर चेक अवेलेबिलिटी वर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला येथे सगळे अवेलेबल डेट दिसतील। त्यानंतर पुढे मोड ऑफ ट्रॅव्हल फॉर द वर क्लिक करायचे आहे। येथे आता तुम्ही बाय रोड, बाय हेलिकॉप्टर किंवा बाय वॉकिंग जाणार आहात ते सिलेक्ट करायचे आहे। जर तुम्ही बाय रोड सिलेक्ट केलं तर तुम्हाला टाइप ऑफ ट्रान्सपोर्टेशन वर सिलेक्ट करावे लागेल। यामध्ये तुम्हाला बस, मिनी बस, प्रायव्हेट कार, टॅक्सी, टू व्हीलर हे ऑप्शन आहेत। जर तुम्ही प्रायव्हेट कार किंवा टू व्हीलर सिलेक्ट केलं तर तुम्हाला येथे ड्रायव्हरचे नाव आणि व्हेकलचा नंबर टाकायचा आहे। आणि जर तुम्ही बस किंवा टॅक्सी सिलेक्ट केलं तर येथे तुम्हाला ड्रायव्हरचे नाव आणि व्हेकलचा नंबर टाकायचा आहे। इकडे व्हेकलचा नंबर टाकणे हे कंपल्सरी नाही आहे। आता पुढे तुम्हाला येथे ऍड वर क्लिक करायचे आहे। आता इकडे तुम्हाला धाम सिलेक्ट करायचे आहे। आता तुम्हाला इकडे केदारनाथ सिलेक्ट करायचे आहे। आता इकडे तुम्ही ज्या दिवशी सोनप्रयागला पोहोचणार आहात ती डेट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी तुम्ही अजून कोणत्या ठिकाणी म्हणजेच बद्रीनाथला जाणार असाल तर तुम्ही येथे त्या जागा सिलेक्ट करून डेट सिलेक्ट करायचे आहेत। यानंतर तुम्हाला सेव्ह अँड क्रिएट वर क्लिक करायचे आहे। आता पुढे एक नवीन पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। त्यानंतर येथे कन्सोल वर टिक करायचे आहे। त्यानंतर एंटर केल्यावर तुम्हाला ओटीपी येईल। तो ओटीपी येथे टाकायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय वर क्लिक करायचे आहे।
त्यानंतर पुढे पेजवर तुमच्या सर्व पर्सनल डिटेल्स तुम्हाला दिसतील. यामध्ये ज्या गोष्टी नसतील टाकलेल्या त्या तुम्हाला भरायच्या आहेत, जसे की मेल आयडी, सिटी, त्यानंतर मोबाईल नंबर जो तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात. त्यानंतर खाली येथे तुम्हाला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहेत. येथे तुम्हाला कॉन्टॅक्ट पर्सनचे नाव, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याच्यासोबत तुमचे नाते कोणते आहेत ते क्लिक करायचे आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही मेडिकल कंडिशन असेल तर ती मेन्शन करायची आहे आणि जर काही नसेल तर एनी वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर खाली येथे तुम्ही डॉक्टर असाल तर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला इथे खाली व्हेइकलची डिटेल्स होईल जी तुम्ही पहिले फिल केलेली आहे. त्यानंतर पुढे येथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे. आधारचा फोटो तुमचा डायरेक्ट शो होईल आणि त्यानंतर तुमचा सध्याचा एक फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर खाली येथे सेल्फ डिक्लेरेशनचा ऑप्शन आहे. इकडे विचारले आहे की तुम्ही अकोमोडेशन अरेंज केले आहे का, आणि केले असेल तर तुम्ही येस वर क्लिक करू शकता. आणि शेवटी या चेक बॉक्स वर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि शेवटी येथे फिनिश वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे. आता तुम्हाला व्हॉट्सअप वर तुमचे रजिस्ट्रेशन लेटर रिसीव्ह होईल किंवा तुम्ही या ठिकाणावरून पण डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला या लेटर मध्ये काही चेंज करायचे असतील, म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन किंवा जाण्या येण्याचे डेट चेंज करायचे असतील तर तुम्ही या ऍक्शन वर क्लिक करून बदल करू शकता. आता ही आपण बघितली ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस. पण जर काही कारणांमुळे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण आता आपण ऑफलाईन रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुद्धा बघणार आहोत. सध्या तुम्ही पाहता ते केदारनाथ यात्रेचे ऑफलाईन रजिस्ट्रेशन सेंटर आहे. येथे यात्रेकरूंना त्यांचे रजिस्ट्रेशन ऑन द स्पॉट करून दिले जाते. ऑफलाईन रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र सोबत ठेवावे लागते. त्यानंतर येथील कर्मचारी तुमची माहिती सिस्टम मध्ये भरतात आणि मोबाईल नंबरवर आलेल्या OTP द्वारे तुमचे व्हेरिफिकेशन केले जाते. त्यानंतर तुमचा यात्रा पास किंवा QR कोड जनरेट केला जातो. हा QR कोड मिळाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रवासासाठी परवानगी दिली जाते. त्यामुळे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले नाही त्यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरते. पण सीझन मध्ये येथे खूप गर्दी असते, त्यामुळे शक्य असल्यास ऑनलाईन रजिस्ट्रेशनच करून ठेवा. आणि हो, हे ऑनलाईन आणि ऑफलाईन रजिस्ट्रेशन पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका आणि अधिकृत काउंटरवरच रजिस्ट्रेशन करा. आता तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देतो ज्या तुम्हाला यात्रेच्या वेळी नक्कीच कामाला येतील. जो ID तुम्ही या फॉर्म मध्ये फिल केला आहे तो ID तुम्ही या यात्रेच्या वेळी सोबतच ठेवायचा आहे. त्यानंतर पीक सीझन मध्ये हे स्लॉट लवकर भरून जातात, त्यामुळे तुम्ही लवकरच स्लॉट बुक करा. तर मित्रांनो, केदारनाथ यात्रेच्या रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या सागर युग या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.